मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आता वाजले जवळजवळ 5:20. मी चाललोय पनवेलला. एक छोटीशी राईड, आज सुट्टी आहे म्हणून. आणि रोजची तीच भागादौडी करून माझा दिमाग खराब झाला होता. सो एक छोटीशी राईड मारून असा विचार केला. मॅप टाकलेला आहे. मॅपच्या नुसार आम्ही पोचू 40 मिनिटांमध्ये. गुगल वरती भरोसा ठेवणं म्हणजे अंधारात दगड मारणं अशातला प्रकार आहे. असा नशिबानी रोड चांगला आहे. फुल टॉप रोड आहे, एकदम कडक मध्ये असाच रोड आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथून भारी आहे. ब्रिजवरनं गेलो तर आपण सरळ JNPTला जातो आणि खालच्या साईडने आपल्याला एअरपोर्टचा रोड आहे. सरळ डायरेक्टली एअरपोर्ट. सूर्य अजून डोक्यावरती नाही, डोक्याच्या बाजूला आलाय, बट ठीक आहे, चालेल. मित्रासाठी तेवढं थोडंसं सहन करू शकतो आपण. एक पण विमान दिसत नाही मित्रांनो. आय होप तुम्हाला दिसत असेल. मी डोकं वरती करण्याचा प्रयत्न करतोय, बट एक कॅमेरा थोडासा अपना ऍडजस्टमेंट वाला है, तो थोड़ा आप भी एडजस्टमेंट कर लो. थार रॉक्स आहे ना भाई. नाही, महिंद्राची आहे का थार रॉक्स आहे काय माहिती नाही भाई. पण थार रॉक्स मला खूप आवडते भाई. कलर पण खूप छान आहे. शासन नवीन रोड झालेत ना, तर तुम्ही पहिल्यांदा इकडे याल ना, तर मी खरं सांगतोय भाई, 100% तुम्ही रस्ता हरवाल भाई. 100% इथे या साईडला याल तर. कारण का जेव्हा तुम्ही वाशी बेलापूर रोडवर याल ना, तेव्हा तुम्हाला 100% मॅप लावायलाच लागेल भाई. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो काय आहे. आता सांगा मला, तुम्हाला कसं कळेल? 1, 2, 3 रोड आहेत भाई. 3 रोडच्या आपण मधला रोड घेतलाय. आणि जर समजा तुमच्याकडे मॅप नसेल किंवा तुम्ही तुमचे लोकल नसाल, तर तुम्हाला घंटा कळणार नाही की तुम्हाला कुठून जायचं आहे. 100 भाई, खरं सांगतोय मी. तुम्ही 100% रस्ता चुकणार. आणि जर तुम्ही इथून जर रस्ता चुकलात, एक जरी टर्न चुकलात ना, तुम्हाला वळवायला जागाच नाही. परत तुम्हाला जो मेन रोडवरती तुम्हाला जायचं आहे, त्या रोडवरती जायला तुम्हाला चान्सच नाहीये. मग खूप फिरत असा वळसा घालत तुम्हाला यावं लागणार. तिथून गेलात का तुम्ही उरणला वगैरे जाल. उरण JNPT वगैरे बोर्ड लावलाय. बोर्ड बघून तुम्ही आरामात काम 25 करू शकता. भाई लोग चले. भाई लोग कहीं पे रूट पे जा रहे, ट्रिप पे जा रहे. तर मग इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे कर्जत फाट्यावरनं. हा कर्जत फाटा आहे. तर इथून सरळ जायचं आहे आपल्याला डेस्टिनेशनला जायचं आहे. त्या ठिकाणी सरळ, नो लेफ्ट राईट. रस्ता थोडासा खराब आहे, बट इट्स ओके, ठीक आहे. आपण टर्न आहे आपल्याला इथून. कुठला टर्न? लोकेशनला इज्जत करा मित्रांनो. येस, वी आर ऑन लोकेशन. तर मित्रांनो, पोहोचलोय आम्ही इथे लोकेशन वरती. हा बघा, माझा पार्टनर आहे माझ्यासोबत आलेला. लोकेशन वरती पोहोचलोय. आता मी बाईक लावली. तुम्हाला दिसत असेल, मला माहिती नाही दिसते की नाही दिसते. थोडीशी लांबच आहे. चल या.
तुम्हाला माहित मी थोडीशी व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडा डिफरन्स वाटेल, कारण का मी मगाशी रेकॉर्ड करत होतो तेव्हा माझ्याकडे कॅमेरा होता माझा, आणि आता मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करतोय. आणि खूप चांगली लोकेशन आहे भाई, खरं सांगेन तर खूप सुंदर लोकेशन आहे. इथे बघूयात जरा काय, खूप सारी लोक आहेत, आणि तिथून पण जागा आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. माय गॉड, खूप जास्त झालं नाही. आणि कोणाची प्रायव्हसी आम्हाला भंग नाही करायची, म्हणून आम्ही जरा लांब लांबच चाललोय. आजूबाजूला दाखवू नाही शकत आहे काय चाललंय, कारण का भरपूर काही काही गोष्टी चालू आहेत, ते कॅमेरा नाही फिरवू शकत. एक्स्ट्रीमली सॉरी. पण तुम्ही व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा यार गाइस, व्ह्यू बघा. इज्जत आहे व्ह्यू साठी, फुल इज्जत. फोटोशूट चालू आहे वाटतं पण आता. ओ माय गॉड बाय, काही लोक तिथे पण आहेत. मस्त आहे रे. मला वाटतं मी त्या साईडला कुठेतरी तिथे गेलो होतो. हेल्मेट ठेवतो जरा इथं. मी त्या साईडला तिथं कुठेतरी गेलो होतो, बट मला आता कन्फर्म नाहीये. एक नवीन नवीन गोष्टी मला समजतात इथे आल्यानंतर, खरं मी सांगेल. व्ह्यू बघा तिथून पूर्ण तिथपर्यंत. आय गेस तो तिथे डॅम आहे, बाउंड्री आहे गेस. दिसते की नाही मला माहिती नाही, दिसेल. हे बघ ना, हे बघ ना भाई, बघ ना, भारी येते ना. चला असं जाऊ, ती पण तिथे रोड आहे. मित्रांनो, मी आता ठेवलं इथे टाइमलॅप्स रेकॉर्ड करण्यासाठी. मस्त जागा भेटली आहे, त्या टाइमलॅप्स रेकॉर्ड करतोय, जे तुम्ही बघायला जाता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी थोडेसे छोटे छोटे शूट्स केले. तर मित्रांनो, आता आम्ही घरी जायला निघालो आहे. जवळजवळ 6:30 वाजून गेले असतील. तर मी तिथे पुढे बाईक पार्क केली होती. ते रोडवरतीच बाईक पार्क करतात युजली, काय प्रॉब्लेम नाही आहे. बघा, कुठेही लावू शकता तुम्ही, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही निघालो आता घरी. जवळजवळ तेवढाच टाईम लागेल, 1 तासभर. जर साहेबांनी आरामात चालवली तर हवाई जर चालू तर अर्धा तासात पोचू असं मला वाटतं, एक अंदाज. चांगला आहे. जस्ट पोचलोय बारीक आता जस्ट. आता जाईन, जरा फ्रेश होईन. आता जवळजवळ किती वाजलेत, 7:24 झालेत, आणि आम्हाला यायला 50 मिनिटाच्या जागेवरती बहुतेक 1.5 तास लागला. 1.5 तास लागला जवळजवळ पोचायला तिथून इथे. आणि ते जवळजवळ होतं कुठे, कल्याणजवळ होतं. तर तिथून यायला खूप टाईम लागला, आणि ट्रॅफिक पण लागली मध्ये. सो या,
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करा तुमचे थॉट्स काय असतील ते, कसं तुम्हाला वाटलं, काय वाटलं. आणि अशा नवीन नवीन लोकेशनसाठी फॉलो करा. भेटूया पुढच्या कुठल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये. हो बाय.